महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। मुघल शासक औरंगजेब व त्याच्या कबरीविषयी गेल्या काही दिवसांपासून वादग्रस्त विधाने केली जात असताना आता विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाने औरंगजेबाची कबर कायमस्वरूपी हटवण्याची मागणी केली आहे। या आशयाचे निवेदन 17 मार्च रोजी मूर्तिजापूर येथील उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अपार यांना देण्यात आले। 17 मार्च रोजी शिवजयंतीच्या निमित्ताने बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेतर्फे औरंगजेबाची कबर हटवा मोहीम राबविण्यात आली। जर प्रशासनाने ही कबर तातडीने हटवली नाही तर कारसेवा करून ती काढली जाईल असा इशारा देण्यात आला। तसेच राज्यभरातील तहसील कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयांवर आंदोलन छेडण्याचा इशाराही बजरंग दलाने दिला आहे। या मागणीमुळे राज्यातील राजकीय व सामाजिक वातावरण तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे। यावेळी बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेचे नरेंद्र वांडोकर, श्याम देवगिरकर, विशाल देशमुख यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। प्रतिनिधी दीपक थोरात, महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, मूर्तिजापूर। मूर्तिजापूर एसडीओ ऑफिस येथे नराधम औरंग्या याची कब्र महाराष्ट्राच्या भूमीवरून काढून फेकण्यासाठी माननीय एसडीओ साहेब येथे त्यांच्या ऑफिसला आम्ही निवेदन दिलेलं आहे। ज्या औरंगजेबनी आपल्या महाराष्ट्रावर वारंवार चढाया केल्या, आपल्या आई बहिणींच्या अब्रूवर हात टाकले, महाराष्ट्राची लूट केली आणि भारताला काळिमा फासेल अशा जुन्या काळात त्यांनी कृत्य केले, अशा औरंग्याची कब्र आपल्या महाराष्ट्राच्या भूमीवरून काढून फेकण्यात यावी अशी आमची महाराष्ट्र शासनाला मागणी आहे। कारण अशा नराधमाची कब्र आपल्या महाराष्ट्राच्या भूमीवर असणे हे आपल्यासाठी कलंकाची बाब आहे आणि हे कलंक कुठेतरी आता पुसल्या गेलं पाहिजे अशी बजरंग दल विश्व हिंदू परिषद यांच्या वतीने आमची मागणी आहे। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राइब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।